पंढरपूर शहरात गोपाळपूर रोड येथील गौतम विद्यालय जवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, सोलापूर रोडवरील अंबाबाई पटांगण म्हणून प्रसिद्ध असलेले क्रीडांगण, याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टिळक स्मारक मैदान पार्किंगचे ठिकाण झालेल्या पंढरीतील क्रीडांगणे अखेरचा श्वास घेत असून क्रीडाप्रेमींच्या क्रीडावृत्तीला प्रशासनाकडून खो घातला जात असल्याची भावना नगरसेवक विक्रम शिरसट यांनी व्यक्त केली आहे. क्रीडांगणे सोडून पर्यायी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी पुढे येत आहे. काही दिवसांवर उन्हाळ्याची सुट्टी आल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी परिसरात क्रीडांगण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक हालचालींद्वारे आरोग्य सुधारणे, एकाग्रता वाढवणे आणि ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक आहे. याचबरोबर पंढरपूर येथील राष्ट्रीय स्तरावर क्रीडापटू घडावेत, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा व्हाव्यात. क्रीडांगणाचा वापर शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि क्रीडापटूंसाठी चांगल्या प्रकारे फायदा होऊन चांगले क्रीडापटू तयार होतील, या उद्देशाने शहरात क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. मात्र याचा वापर पार्किंगसाठी होत असल्याने शहरातील क्रीडांगणे संपुष्टात येण्याची भीती क्रीडाप्रेमी नागरिकातून व्यक्त होत आहे. याबाबत नगर परिषद आणि तालुका क्रीडा अधिकारी यांनी लक्ष घालून पर्यायी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांच्याकडे केली आहे. शासनाकडे एक क्रीडापटू वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे, तर दुसरीकडे पंढरपूर भागात शासनाचा क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या ग्रामीण भागाचे शहरीकरण होण्याकडे कल वाढल्यामुळे मैदानाची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. अशातच जी सध्या मैदानं टिकून आहेत त्याकडे तरी दुर्लक्ष करून चालणार नाही.